नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सुमधुर असे तोंडात ठेवताच विरघळणारे सुक्या नारळाचे लाडू बनवतोय। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात बरं का मंडळी। नारळी पौर्णिमा हा काही दिवसांवर आलेली आहे, त्यामुळे तुम्ही हे लाडू एकदा घरी नक्की बनवा। तुमच्या घरातील मंडळीला प्रचंड आवडतील का, तर आमच्या घरी हे सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात। बरं, बनवायला वेळ लागत नाही, साहित्य देखील जास्त लागत नाही, त्यामुळे तुम्ही हे लाडू सहज बनवू शकता। मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही शेअर करू शकता। हा लाडू तुम्ही बघा, अगदी रसरशीत बनून तयार होतो। किती सुंदर याचं टेक्स्चर आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथं एक सुक्कं खोबरं मी किसून घेतलेले। बरं, इथं आपल्याला खोबरं हे किसून घ्यायचं आहे। जी सुक्या खोबऱ्याची पावडर मिळते ना, ती इथं वापरायची नाही, का तर त्याचं सगळं ऑइल काढून घेतलेलं असतं। त्यामुळे काय होतं ना, या लाडूंना ते टेक्स्चर आणि टेस्ट दोन्ही येत नाही। आपण जे खोबरं किसून घेतो त्यामधलं ऑइल बरकरार असतं, त्यामुळे जे लाडू आपण बनवतो ना, ते चवीला अप्रतिम बनवून तयार होतात। त्यामुळे काय करायचं ना, खोबरं हे किसून घ्यायचं आणि याचे जे लच्छे असतात ना, जे खोबरं किसल्याच्या नंतर जे लच्छे असतात ते खाताना इतके सुंदर लागतात ना ह्या लाडवांमध्ये। तुम्ही स्वीट होममधून आहे ना कधीतरी अशा पद्धतीचे लाडू आणले असतील। तर चला, तेच लाडू आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बनवून तयार करणार आहोत। तर इथं जे सुकं खोबरं मी किसून घेतलं होतं, हे वाटीनं मी मोजून घेत आहे। मोजून घेतल्यामुळे काय होतं ना, इथून पुढचे जे जिन्नस आहेत ना, ते घेण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं। मी नेहमी सांगते वाटीचं प्रमाण घ्यायचं। 4 वाट्या खोबरं आहे हे। आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली, यामध्ये 2 चमचे मी तूप गरम करून घेत आहे। गॅसची फ्लेम कमी करून ठेवलेली आहे। आता इथं खूप जास्त तूप आपल्याला वापरायचं नाही, का तर जो खिसलेला नारळ आहे यामध्ये सुद्धा खूप ऑइल असतं आणि ज्यावेळेस हा नारळ शिजला जातो त्यामधलं जे ऑइल आहे ते बऱ्यापैकी रिलीज होतं। त्यामुळे काय करायचं ना, खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही, अगदी कमी तूप यामध्ये घालायचं। म्हणजे 2 ते 2.5 चमचे यामध्ये तूप घालायचं, त्यापेक्षाच जास्तीचं तूप यामध्ये वापरायचं नाही। आता तूप घातल्याच्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे। आता आपल्याला हे नारळाचा रंग चेंज करायचा नाही, फक्त व्यवस्थित तूप आणि जो सुक्कं खोबरं आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे। छान एकजीव झालं की यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। इथं ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पिस्ता वगैरे, मनुके वगैरे सुद्धा घालू शकता। पण इथं मी काजू आणि बदाम 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम इथं मी वापरले होते आणि त्यांचे थोडेसे मोठे मोठे तुकडे मी यामध्ये घातलेले आहेत। का तर जे सुक्या नारळाचे जे लाडू असतात ना मंडळी, त्यामध्ये जे ड्रायफ्रूट असतात ना, ते थोडेसे मोठे मोठे असतात आणि ते खाताना खूप छान लागतात। त्यामुळे इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट मोठे मोठे घातलेले आहेत। आता हे छान असं मिक्स करून घेतले। अगदी मी 4 ते 5 मिनिटासाठी हे छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला फुल क्रीम जे दूध असतं ते इथं 2 वाट्या दुधाचा वापर करणार आहे मी। इथं लक्ष ठेवा, इथं आपण जे दूध वापरतो यावरची साई काढून घ्यायची आणि नुसतं दूध यामध्ये घालायचं। साईसोबत जर तुम्ही दूध घातलं ना, तर हे मिश्रण खूप ऑइली होईल, त्यामुळे फक्त दूध यामध्ये घाला, साई अजिबात घालू नका। आता दूध घातल्याच्यानंतर छान असं हे मिक्स करायचं, एकजीव करायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटासाठी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करू नका, का तर हळूहळू ज्यावेळेस पदार्थ शिजतो ना, तर त्या पदार्थाची चव खूप छान येते। दूध हलकंसं आटलं की यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे। आता साखर घातल्याच्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। साखर घातल्याच्यानंतर मिश्रण खूप ओलसर होतं, त्यामुळे 5 ते 6 मिनिटाचा वेळ याला परतण्यासाठी लागतो। आपण यामध्ये जे दूध घातलंय ना, त्यामुळे ह्या लाडवांना हलकीशी खव्याची सुद्धा टेस्ट येते। हे बघा, आता हे मिश्रण बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे। हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, टोटली याला मी 8 ते 9 मिनिटासाठी छान असं परतून घेतलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ना, आपल्याला खूपच जास्त असं कोरडं करायचं नाही, हलकंसं ओलसर ठेवायचं आहे। का तर हे जे लाडू आहेत ना, हे छान असे रसरशीत असले की चवीला छान लागतात। खूप कोरडे जर केले तर साखर खाल्ल्यासारखं लागेल, त्यामुळे खूप जास्त कोरडे करायचे नाही। तर हे मिश्रण हलकंसं थंड करून घ्यायचं। हे बघा, हे लाडू वळणं किती सोपं आहे बघा। एका हाताने अगदी
अर्ध्या मिनिटाच्या आत हा लाडू बनवून तयार होतो. बघा, खूप याला मेहनत करावी लागत नाही. बघू शकता, अगदी काही सेकंदात हा लाडू बनवून तयार होतो. आता यामध्ये आपण दूध घातलेलं आहे, त्यामुळे हे लाडू 7 ते 8 दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतात. फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही 10 ते 15 दिवस म्हटलं तरी हे फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. पण बाहेरसुद्धा अगदी हे आठवडाभर टिकतात. त्यामुळे येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही हे लाडू एकदा घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही मंडळी आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तुमची आवडती रेसिपी असेल तीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असेल, काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की मंडळी सांगा. तर इथे हे लाडू बघा, जितका पहिला लाडू परफेक्ट वळला जातो तसेच सगळे हे लाडू वळले जातात. खूप वेळ लागत नाही. आणि हे मिश्रण आहे ना, हे थंड जरी झालं ना तरी असं कोरडं होत नाही. त्यामुळे ठेवतानाच थोडंसं ओलसर ठेवायचं, एकदमच खूप असं कोरडं करायचं नाही. मेजरमेंट तुम्हाला अगदी परफेक्ट दिलेलं आहे. 4 वाट्या सुक्कं खोबरं, 2 वाट्या दूध आणि 1 वाटी साखर यासाठी लागतं. त्यानंतरचं जे साहित्य आहे, ड्रायफ्रूट किंवा जे इतर गोष्टी आहेत, तूप वगैरे, तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. फक्त या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर घेतल्या तर पदार्थ अगदी उत्तम बनवून तयार होतो. रक्षाबंधन येत आहे, नारळी पौर्णिमा येत आहे, त्यावेळेस तुम्ही हे लाडू एकदा नक्की बनवा. कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळी खूप आभारी आहे. तर तुम्ही आजचे हे लाडूंची रेसिपी घरी ट्राय करा आणि कशी वाटते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. हे बघा, अगदी मस्त असे. बरं, एवढ्या प्रमाणामध्ये लिंबाच्या आकाराचे 15 ते 16 लाडू बनवून तयार होतात. यापेक्षा छोटे छोटे जर केले तर 4-5 लाडू आणखीचे बनवून तयार होतील. त्यामुळे तुमच्यावर आहे, तुम्हाला मोठे मोठे बनवायचे आहेत की छोटे छोटे. तर तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.